एसटी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी काळं फासलाय आणि त्यामुळे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण सुद्धा केल्याचं समजतंय। एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड भाषा येते का अशी विचारणा करण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानं चालकाला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, नेमका हा वाद काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये या वादाचे नेमके पडसाद कसे उमटतात? गौरी, हा काल रात्री घडलेली घटना आहे। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातल्या चित्रदुर्ग या ठिकाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आपण जर दृश्य पाहिली तर कन्नड रक्षक वेदिकेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्रातली एसटी महामंडळाची बस जी आहे ती त्या ठिकाणी रोखतायत, त्या ठिकाणी संपूर्ण एसटीला काळं फासतायत। एवढ्यावरतीच ते थांबत नाहीत तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या चालकाला ड्रायव्हर सीटवरून खाली खेचून त्याला देखील काळं या ठिकाणी फासण्याचा प्रकार जो आहे तो झालेला आहे। एक गंभीर घटना जी आहे ती कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे। खरं तर याचे पडसाद अर्थातच महाराष्ट्रात देखील उमटण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना जेव्हा जेव्हा झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात देखील मोठा उद्रेक जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि अर्थातच आज देखील अशाच पद्धतीच्या अनेक घटना जे आहेत त्या महाराष्ट्रात देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच संपूर्ण प्रशासनाने आता खबरदारी देखील घेतल्याचं पाहायला मिळते। मात्र एकीकडे अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भागातील अनेक मराठी भाषिकांचा लढा जो आहे तो सुरू आहे, तरी देखील अशा पद्धतीने कन्नड रक्षक वेदिकेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतात। अशा पद्धतीने बसला काळे फासण्याचा प्रकार जो आहे तो करतात। दुसरीकडे मारहाणीचा देखील प्रकार जो आहे तो चालकाला झाले। त्यामुळे एक गंभीर बाब जी आहे ती समोर आल्यानंतर आता सरकार या दोन्ही घटनेंकडे कशा पद्धतीने पाहते, सरकार यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करून यावरती कारवाई करते हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। गौरी, नक्कीच शेखर, या वादाचे पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।